सवारी लगाकर तुझे ये लगा, तूने आग पर काबू पा लिया, ये गलत फहमी मत पाना, ये गलत फहमी मत पाना। यहाँ पर बारूद का ढेर बैठा हुआ है, यहाँ पर बारूद का ढेर बैठा हुआ है तुझ जैसे को राग करने के लिए। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। या ठिकाणी सूत्रसंचालनासाठी मला पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल मी मान्यवरांचे व आयोजकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते व तसेच माझी मैत्रीण व माझी सखी तिच्याजवळ पुढील कार्यक्रम सादर करण्यास विनंती करते। खुद ईश्वर ने हमें इस पल को सुंदर बनाने के लिए चुना। मैं किरण चौहान आप सभी का इस अवसर पर स्वागत करती हूँ, स्वागत करती हूँ, स्वागत करती हूँ। वहाँ बनाने वाले सभी दोस्तों को मैं हार्दिक नमन करती हूँ, आपका अभिनंदन अभिनंदन और सादर वंदन करती हूँ। सर्वप्रथम हम ईश्वर को नमन इस कार्यक्रम का श्री गणेश करेंगे। ठीक है, चलिए आइए कुछ काम विशेष करते हैं। रोशन गांव गली मोहल्ला देश करते हैं। गणपति गजानन महाराज को याद करते हैं और आपके इस कार्यक्रम का श्री गणेश करते हैं, श्री गणेश करते हैं, श्री गणेश करते हैं। या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व प्रमुख पाहुणे यांना मी अशी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं व स्थानपन्न करावं। मनोज बिरारी सर मान्यवर मनोज बिरारी सरांना अशी मी विनंती करते की त्यांनी येऊन स्टेजवर स्थानपन्न करावं। मनोज बिरारी सर, तसेच स्वामी सर रहिवाशी जालना, तसेच स्वामी सर रहिवाशी जालना यांना पण मी अशी विनंती करते की त्यांनी स्टेजवर येऊन स्थानपन्न करावे। कृपया प्लीज सर, तुम्ही जितकं लवकर याल तितक्या लवकर आपला कार्यक्रम पुढे जाईल, कारण की कार्यक्रमाला अगोदरच 1 तास उशीर झालेला आहे। त्याचबरोबर संतोष मादेवाड सर राहणार नांदेड यांना मी अशी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावे व स्थानपन्न करावे। तसेच आमचे लाडके व सर्वप्रिय पेठे मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावे व स्थानपन्न करावे, ज्याच्यामुळे आज पुन्हा एकदा आपण या ठिकाणी हा समारंभ साजरा करीत आहोत। तसेच आमचे सर्वस्व प्रिय ढेबे मॅडम यांच्या प्रोग्रामला पण आपण पुन्हा एकदा भेटलो, त्यांना पण मी अशी माझ्या गोडशा आवाजामध्ये अशी विनंती करते व शब्द सुमना मी त्यांना विनंती करते की त्यांनी यावे व स्टेजवर स्थानपन्न करावे।
त्यांनी स्टेजवर यावे व पेठे मॅडमचे स्वागत करावे. ढेपे मॅडमचे स्वागत करावे. पुन्हा एकदा मी माफी मागते. ढेपे मॅडमचे स्वागत करण्यासाठी पूजा ठक्कर यांना अशी विनंती करते त्यांनी स्टेजवर यावे व मॅडमचे स्वागत करावे. सरांचे स्वागत करण्यासाठी अतुष कांबळे सरांना अशी विनंती करते की त्यांनी सरांचे स्वागत करावे. From serving on Sim SI. त्या कार्यक्रमाचे खरं तर अध्यक्ष कालीचरण खरकडे, आपले ज्येष्ठ विद्यार्थी आणि आमच्या सहकारी भगिनी, माझ्या मैत्रिणी ढेपे मॅडम आणि आपले सगळे लाडके विद्यार्थी मनोज बिरारी, औरंगाबाद स्वामी परभणीहून आले, संदेश माधव आणि सर्व इथं जमलेले माझे सगळे लाडके विद्यार्थी. खरं तर आजचा कार्यक्रम 29 डिसेंबर 25 आणि 28 डिसेंबर 25 या 25 वर्ष हा खूप चांगला लागला आणि त्या 2025 मध्ये आपण सगळे एकत्र आलो तर तो अतिशय बुद्ध शर्करा काळ होता. आणि आज त्याची आठवण, गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाची आठवण आज घेण्यासाठी आपण इथे जमलेलो आहे. आणि त्या कार्यक्रमाला गेल्या वर्षी आम्हाला खूप परिश्रम घ्यावे लागले. त्यावेळेला काही जास्त परिश्रम घ्यायची वेळ आली नाही, कारण थोड्याच वेळात, पण तरी तुम्ही म्हणजे 50 जमलं तर 50,000 तर हे सगळेजण जमलं. आणि ही वेळ आज मी बोलते, मी 1 तासाने बोलू शकेल की नाही हे पण मी सांगू शकत नाही. म्हणजे माणसाचं आयुष्य खूप कमी, आपला प्रवास किती आहे, किती तासाचा आहे, किती दिवसाचा आहे, किती वर्षाचा आहे हे आपल्याला माहिती नाही. म्हणून जेवढ्या क्षणाचा आनंद घेता येईल त्या क्षणाचा आनंद घ्यावा आणि तो आनंद देत राहावा असं मला वाटतं. आणि म्हणून इथं जमलेले सगळे हे प्रांजळ माझे विद्यार्थी, कारण समाजाला देण्यासारखं भरपूर आहे आपल्याकडे. आपण देतो तेवढं का, पण तेवढं देण्याचा प्रयत्न करायचा. आपले चांगले विचार, चांगले आचार आणि स्वच्छंद राहायचं, स्वतःसाठी जगायचं. जेव्हा स्वतःसाठी आनंदाने जगतो ना, दुसऱ्याला आनंद देत असतो. मग ते घर असो, समाज असो, परिसर असो, सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीत 3 गोष्टी जर व्यवस्थित हे केल्या, सत्य, अहिंसा आणि बंधुप्रेम, ह्या 3 गोष्टी जर पाळल्या ना, माणूस एवढा चांगला माणूस की त्या माणसाला म्हटलं जातं ना, म्हणजे कुठं स्वर्गात जागा मिळते. तर तसं आपण स्वर्गातल्या जागेचं काही जाणत नाही, माहिती नाही. पण आपण इथं राहिल्यानंतर कुठेतरी एखादं रॉकेट गेलं की रेष उठते की नाही, आकाशात पाहतो आपण, आकाशात ती रेष दिसते. अरे इथून रॉकेट गेलं, तर आपण गेल्यानंतर कुठेतरी आपल्या पावलाची रेष एखादी राहिली आणि त्या रेषमध्ये आपण दिसले पाहिजे. तर ती रेष राहावी, उमटावी कुठेतरी. अरे हे आमचे शेजारी होते, खूप चांगले होते. अरे हा माझा वर्गमित्र होता, खूप चांगला होता. तुम्हाला सांगू का, अगदी एका क्षणाचाही माणूस हे करू शकत नाही. एक गोष्ट सांगते, सत्यकथा, आता परवाच झाली. माझ्या मैत्रिणीची आईला म्हणजे तिच्या मुलांसोबत जमत नव्हतं, एकटी राहत होती, खूप दिवस झाले. आणि ती माझ्याशी खूप संपर्कात होती. आणि तिनं मला म्हणाली की काही काम पडलं तर मला सांगायची, मी जायची, तिचं करून द्यायची. मी बऱ्याचदा उमेशला पण सांगितलेलं आहे त्यांचं काम, उमेश पण जाऊन करून यायचं. आणि तिला होत नव्हतं, त्रास होत होता वृद्धाश्रममध्ये ठेवण्यासाठी. सगळं मी निश्चित केलं. 25 तारखेला आज येणार आहे, 26ला
त्या आधीच 4 दिवस त्या रूममध्ये मरून पडले. म्हणजे माणसाचं आयुष्य माहिती नाही. मी उमेशला म्हणलं तू गेला होता का? उमेश म्हणलं मी गेलो, जाऊन आलो, भेटलो, काम पण केलं. तर असं माणसाचं काहीच माहीत नसतं. मला 8 दिवसानंतर कळलं, दुःख झालं. पण कसं असतं, आहे तोपर्यंत आपण त्याचा जेवढं होईल तेवढं कामी यायचं, त्याचा लाभ घ्यायचा आणि आनंद देत राहायचा, आनंद घेत राहायचं. एवढंच सोबत येणार आहे, काहीच येणार नाही. आणि म्हणून तिथं जमलेल्या सर्वांना मला सांगायचं की आपण कुणाचं तरी दिवसातनं एक काम जरी केलं ना, तो आनंद आपल्याला किती आनंद होतो, त्या समोरच्यांना आनंद होतो की नाही त्यांना तर होणारच. पण आपण जेव्हा आपण स्वतः अंतर्मनात पाहिल्यानंतर एवढा आनंद होतो की तो दिवसभर माणूस एवढा प्रफुल्लित राहतो. अरे आज मी एक चांगलं काम करतो. तुम्ही कोणतंही काम करा, कुणाचंही काम करा, तर तो आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा. आपण कुणाचं तरी 1% दिवसातनं एक काम तरी करू शकतो का? दिवसातनं एक तरी काम करू शकतो का? तर तसं माझ्या या विद्यार्थ्यांना आणि मी माझ्या पावलावर पाऊल जाऊन हे सगळे विद्यार्थी चालतात म्हणूनच इथं सगळे जण आहेत. कारण मला लक्षात आता मला रिटायर होऊन मला आता 5-6 महिने झाले. रिटायर होऊन 5-6 महिने झाले, 6 महिने होत आहेत. आता काय करायचं? मला रिटायर होण्याच्या पहिलेच 1 महिना 2 महिन्यापासून सगळं झालं की आता काय करणार, नंतर काय करणार, काय करत असेल. मला ते उत्तर नव्हतं. मी म्हणलं काय करणार आहे मला माहित नाही म्हणणार, पण मी काहीतरी करेन. तर आपोआपच सगळं आपण करत असतो. आपण जेव्हा कुठं काम करत असतो ना, ते रिकामं राहत नाही, रिकामं डोकं बसूच शकत नाही. आता मी एवढी बिझी झाले, मला 2 थेरपी भेटल्या. त्या 2 थेरपीचा मी यूज करते आणि तो यूज त्यांना मी विनाशुल्क करते. एक 74 वर्षाची बाई आहे, तिचे 5,000 कमी झाले. मी 21 दिवस थेरपी केली, 5,000 कमी झाले. ती एवढी आनंदी, मला हे गिफ्ट आणून मी मला गिफ्ट वगैरे नको, फक्त तुम्हाला चालता येते ना. तिची नस दबलेली, तिला व्हेरिकोज होते, तिला सायटिकाचा प्रॉब्लेम होता, तिचे डोक्यामध्ये ट्यूमर आहे, तो प्रॉब्लेम होता. ट्यूमर सुद्धा कमी झाला. तर तिला चक्र कमी झाले, डोकं दुखणं कमी झालं. तर हा आनंद आहे ना, खूप मोठा आनंद आहे. मला खूप आनंद होतो. तशा माणसाला बरं वाटलं ना, खूप आनंद होतो. अजून एक कांदिवलीची एक ऑनलाईन माझा नंबर घेऊन ती बाई माझ्या घरी आहे. 4थ्या मजल्यावर चालतात, मी 4थ्या मजल्यावर आहे. म्हणजे लिफ्ट नाही आमच्याकडे. 4थ्या मजल्यावर चालता येईल, तिला थोडं आवड होतं. एक दिवस आली आणि तिला पाहिलं. मी म्हटलं मी तुमच्याकडे 1 रुपया घेत नाही, फक्त मला येण्या जाण्याचं भाडं रिक्षाचं द्या, येईल म्हटलं. तिच्याकडे मी 8 दिवस गेले. तिला खूप बरं वाटतं. अजून तिच्याकडे थोडी ट्रीटमेंट राहिली त्याची. तिला पण असावं. तर असे इतके लोक त्रस्त आहेत की नाही, तर आपल्याला त्याचं एखादं थोडंसं जर काम केलं, काय गरज आहे आपल्याला कशाची? आपल्याला देवाण भरपूर दिले. जेवण खाण्यापुरतं माणसाला जास्त लागत नसतंय, काहीच लागत नाही. आपल्या हव्यास आहे, थोडासा आपला हव्यास कमी केला ना, माणूस खूप मनसोक्त जगू शकतो. काहीच गरज नाही माणसाला. आपल्याला त्यापेक्षा देवाने खूप दिलेलं आहे. आता मला 42-43,000 रुपये 45,000 रुपये पेन्शन पडते. काय गरज आहे तेवढ्या पेन्शनची? तेवढं लागतच नाही. काय 2-4 हजारामध्ये आपलं जेवण होऊ शकतं. 5,000 10,000 लागेल. पण हे कसं माणसाला समाधान मानण्यात आहे. आपण समाधान मानायचं, जे आहे त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडे नाही, त्याच्याकडे गाडी आहे, माझ्याकडे नाही, हे कधीच असं प्रतिस्पर्धी नाही करायची. मला जे ईश्वराने दिलं आहे ना, ते खूप छान दिलं. आणि जिथे आपण ईश्वराने आपल्याला जे आयुष्य दिलेलं आहे, जे ऐश्वर्य दिलेलं आहे, जे जीवन दिलेलं आहे, ते जीवन खूप मोलाचं आहे. इतरांपेक्षा पाहिलं खूप आंधळे, खूप लुळे लोक आहेत, खूप जणांना त्रास आहे, खूप जणांना आजार आहे. तर त्यापेक्षा आपण निरोगी आहे तर खूप चांगलं. तर एवढंच सगळ्यांनी निरोगी राहावं, छान राहावं. आणि असं तुम्ही जर आनंदाने मस्त छान स्वच्छंदी राहायला लागलात ना, तुमच्याजवळ रोगच येणार नाही. माणसाच्या मनावर असतं आनंद व्यक्त करायचं किंवा छान राहायचं. आणि मन प्रसन्न असेल ना, आपलं हृदय साफ असेल ना, मन प्रसन्न असेल ना, कुठलाच रोग जवळ येत नाही. त्या जंतू किंवा व्हायब्रेशन सुद्धा कुठले, आपल्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, निगेटिव्ह व्हायब्रेशन येतच नाही. आणि जंतू सुद्धा दूर पळायला आपल्याकडे त्या पेशी आहेत ना, श्वेत पेशी सर्वांनी छान राहा, आनंदी राहा, मस्त सामाजिक जेवढं आपल्याला होईल तेवढं चांगलं काम करा. आपल्या आणि आपण जेव्हा दुसऱ्यांचं करतो ना, आपल्या मुलाबाळाला आपोआप येतो, संचित राहतं, आपोआप तू दुसऱ्यांचं कर, मी तुला तुझं करतो. तर त्यामुळं सगळेजण छान राहा, असेच मजेत राहा, असेच भेटत राहा, मैत्री तोडू नका. आणि हा बसा चालवत राहा, कधीतरी भेटत राहा. असं आता यानंतर तुम्ही भेटावं, सगळे एकत्र यावं. आणि तुम्हाला
माहिती आहे का, ह्या एकजुटीचं, हे एकजूट आहे, ही एकी आहे. आणि एकीचं बळ काय असतं? आज आता कुठेतरी आपण आता इथे जाऊया, तुम्ही हैदराबादला गेल्यानंतर तुम्हाला अडचण आली, अडचणीत पडला, आता तुम्ही एकत्र आलात म्हणून समजा खालीच्या वेळेला एखादा फोन केला, मी इथं अडकवलं बाबा मला, तर पटकन तुमचं काम करेल. म्हणजे तुमच्या मैत्रीचं हे जे आहे ना, हे खूप मोठं ताकद आहे, खूप मोठी ताकद आहे. तर ही ताकद टिकून ठेवायचं होतं, हमेशासाठी, नेहमीसाठी टिकून ठेवावं. आणि असंच पुढे पण भेटत राहा, एकमेकाच्या भावना जाणून घ्या, एकमेकाला मदत करा. आणि कुठं कोणी अडचणीत असेल, आणि हे पुढे आता काय हे चालू ठेवण्यासाठी माझं कालीचरणचं बोलणं झालेलं आहे, काहीतरी आपण हे पुढे म्हणजे समाजाच्याही दृष्टीने काही फायदा व्हावा आणि इतरांना एकमेकालाही काही फायदा व्हावा. त्याच्यात ते कुणाचं जास्त कुणाला काही द्यावं लागणार नाही, घ्यावं लागणार नाही. फक्त हे थोडंसं चालू ठेवलात ना, तर ती गोष्ट मी तुम्हाला सांगेन नंतर, तर ते असंच चालू ठेवा. छान राहा, आनंदी राहा, सुखी राहा. आणि नवीन वर्ष पण आता 2026 पण असे 26मध्ये अशीच एकजूट ठेवा आणि एकत्र या. आणि 2026च्या पण तुम्हाला शुभेच्छा देते. आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपले. ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे. आज या ठिकाणी आपल्याला आपले गुरु म्हणून एक दत्त अवतारामध्ये आपल्याला हे गुरु लाभलेले आहेत. जसं दत्त अवतारामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचा अवतार असतो, तसंच आज या ठिकाणी आम्हाला हे गुरु लाभलेले आहेत. प्रत्येकाला दत्तगुरूची स्टोरी तर माहीतच असेल. जसं अनुसया माता आणि अत्रे ऋषीगुरु ह्या दोघांना दत्तगुरू मिळाले होते, तसेच आमचेही काही पुण्य असावं, त्याप्रमाणे आम्हाला हे गुरु मिळाले. असेच या ठिकाणी मी आज आम्हाला अजून एक गुरु लाभले. ढेबे मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला दुसरा गेट टुगेदर साजरा करत आहोत. पहिला गेट टुगेदर आपण आपल्या शाळेत अतिशय आनंदात आणि थाटामाटात साजरा केला आणि खूपच आनंदाची शिदोरी घेऊन आपण आम्ही गेलो. ही शिदोरी संपते न संपते तोच दुसरा गेट टुगेदर साजरी करण्याची सुवर्ण संधी पेठी मॅडमने आपल्याला दिली. या ग्रुपमध्ये एक गोष्ट नोटीस केली, गेल्या एका वर्षभरात एकही विद्यार्थी ग्रुपमधून लेफ्ट झाला नाही. आणि त्याला कारण म्हणजे या ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून आणि शिक्षकाला विद्यार्थ्याकडून काहीच अपेक्षित नाही. अतिशय निस्वार्थ भावनेवर हा ग्रुप उभा झालेला आहे. म्हणून हा ग्रुप आज अजूनही टिकून आहे. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे या ग्रुपमध्ये मागे या ग्रुपसाठी पेठे मॅडमनी औरंगाबादला सहल काढली होती आणि या सहलीमध्ये एका आजारी विद्यार्थ्याला जाणीवपूर्वक देण्याचा उद्देश हा होता की त्याला ही आनंदाचे 4 क्षण उपभोगता यावे. कितीही उदात्त अशी भावना आहे. दुसरा एक आवर्जून सांगायचा वाटतो. मागच्या वेळेला गेट टुगेदरमध्ये आपला कार्यक्रम चालू होता. कार्यक्रम जवळपास संपत आलेला होता. सर्व विद्यार्थी आपल्या ग्रुपसोबत डान्स करण्यात, गाणं म्हणण्यात तल्लीन झाले होते. एवढ्या गजानन कल्याणकर नावाचा आजारी विद्यार्थी खाली आला आणि वर निरोप आला की गजानन कल्याणकर वर येऊ शकत नाही, तो खूप आजारी, सगळेजण खाली चला. मी पेठे मॅडम, तुम्ही सगळेजण आपण त्याला भेटायला खाली गेलो. त्यांनी खूप आस्तेवाईपणे चौकशी केली, त्याला भेटलो, त्याच्या सुखादुःखाची चौकशी केली, त्याच्या ट्रीटमेंटबद्दल विचारलं. त्याची आई, त्याची पत्नी सोबत होते, आपण त्यांच्यासोबत फोटो काढला आणि आपल्या सगळ्यांना भेटून समाधान मनाने तो परत गेला. योगायोगानं कालच्या दिवाळीला मी आणि वर्षा आम्ही दिवाळीला चालू होतो वजिराबादला. बाजूने गजानन कल्याणकरची गाडी जात होती. वर्षाने म्हटलं, आई बघ गजानन कल्याणकर जातो. मी हात उंचावून घाईघाईमध्ये त्याला विचारलं, गजानन कसा आहेस? त्याला हात उंचावून सांगितलं, मॅडम खूप छान आहे आणि गावाकडे जात आहे. त्याला बघून, तो बरा झालेला बघून मला खूप समाधान वाटलं. तो बरा होण्यामध्ये त्याच्या आई वडिलांची पुण्य, त्याची ट्रीटमेंट यांचा हातभार नक्कीच आहे. पण आपल्या गेट टुगेदरच्या ग्रुपचा, मित्रमंडळाचा 1% वाटा होईना नक्कीच आहे असे मला खात्रीपूर्वक वाटते. विद्यार्थी मित्रांनो, हा ग्रुप नुसता रोज सकाळी उठून गुड मॉर्निंग म्हणण्यापुरता म्हणजे नाही, तर या ग्रुप
आपला अतिशय छान अशी मायेची माणुसकीची झालर तयार झाली आहे आणि ही मायेची माणुसकीची झालर विणण्याचं काम करत आहे पेठे मॅडम. म्हणून सर्वांनी पेठे मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आता 2 ओळी तुमच्यासाठी. उंचीनं वाढते आपुली करून दुसऱ्याचा हेवा, उंचीनं वाढते आपुली करून दुसऱ्याचा हेवा, ज्याचे श्रेय त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. ती पूर्वजांची थोरवी ज्यांची त्यास गौरवी, तीन कामे आपुली एवढे लक्षात ठेवा. दुपटीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले, दुपटीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले, तोच गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा. प्रिय विद्यार्थ्यांनो, आपण आपला अमूल्य वेळ देऊन आजच्या गेट टुगेदर कार्यक्रमाला हजेरी लावली त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे, 2 शब्द माझे संपवते. ज्ञानरूपी दूत आले एकदाही एक झाले, या सुगंधी संस्कृतीचा श्वास घ्यावा. या संस्कृतीला कसं जोपावं, कसं साजरावं, कशा पद्धतीने या संस्कृतीने आपल्या अंगी घ्यावी व कशा पद्धतीने या समाजामध्ये बाहेर आला पाहिजे हे आम्हाला पेठे मॅडमने सांगितलं. तसेच या कार्यक्रमाला लागलेले प्रमुख अतिथी व बाकी सर्व माजी विद्यार्थी यांना विनंती करते की त्यांनी खाली बसून घ्यावं व त्यांच्यासाठी इसके बारे में शूटिंग बरोबर नहीं दिए पूरा खाली सामने शूटिंग चल रही है. आणि जिव्हाळा आहे याविषयी त्यांनी येतानाच मॅडमच्या स्वागतासाठी तयारीने आले असल्यामुळं त्यांना आपण या ठिकाणी संधी देणं क्रमप्राप्त आहे. तर या ठिकाणी ते मॅडमचा या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये असलेले जे काही प्रेम आदर या ठिकाणी व्यक्त करत आहे. मॅडमसाठी पुष्पगुच्छ घेऊन आले होते. सर्वजणांनी समोशाचा स्वागत घेत टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत. स्टोरी सगळ्यांना माहिती आहे, पण थोडंसं आपण काय करू, मागची पानं घेऊ. थोडंसं कसं म्हणतात ना, एक बंद किताब को जितना तुम खोलोगे उतनी कहानियां बनती जाएंगी. बराबर आहे. तर क्या होत आहे, मराठीत ऐकतं का हिंदीमध्ये? मराठी ना. ससा आणि कासव त्या कहाणी या गोष्टीचे 2 पार्ट. पहिलं पार्ट मला असं वाटतं सगळ्यांनाच माहिती. काय होतं, ससा आणि कासव या दोघांमध्ये छळ झाला. असं सांगलं जातं की एक झाड आहे आणि त्या झाडाला आपल्याला जाऊन स्पर्श करायचं. ससा आणि कासव, ससाला असं वाटतं की नाही, मी जिंकणार आणि कासव हा मंदगतीचा आहे, तो कसा जिंकणार. तो सस्याशी जाऊन बोलतो आणि सांगतो की आपण त्या झाडाला स्पर्श करायचं, पाहू कोण जिंकतो. काय होतं, दोघं एकाच वेळी ससा आपला टुकून उड्या मारत समोर निघतो आणि कासव हा आपला मंद गतीने चालला. ससा हा खूप दूर निघून जातो. कासवाला ससा दिसेनासा. त्या ठिकाणी सशाला हिरवीगार गवत असते. त्याला असं वाटतं की कासव हा खूप दूर आहे, मग का आपण या गवताचा स्वाद नाही घेतला, बरोबर ना. मग कासव काय करतो, गवत खातो. गवत खाल्ल्यानंतर त्याला थोडी आळस येते, तरी पण कासव त्याला दिसतच नाही. त्याला असं वाटतं कासव अजून दूर आहे, माझी एक झोपून जाईल. आणि तोपर्यंत कासव तो अर्धा रस्ता जरी आला तरी
चालत राहतो. त्याच्यानंतर ससाला ओलांडून कासव समोर निघून जातो व तेवढ्यात तो अगदी झाडाच्या जवळ असतो. तेवढ्यात सशाला जाग येतो आणि पाहतो तर काय, कासव खूप दूर निघून गेलेला असतो. तो प्रयत्न करतो, उड्या मारत जातो, कासवाला मागे पाडण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो मागे पाडत नाही आणि कासव हा जिंकतो. ही गोष्ट सगळ्यांना माहित आहे ना? माहित आहे ना? सगळ्यांना म्हटलं ते काय ऐकायचं, आम्हाला माहिती, आम्ही लहानपणीच ऐकलो होतो. आता तुम्ही मोठे झालात ना, मग पार्ट 2 तर यायला पाहिजे ना. जसं की प्रत्येक चित्रपटाचाही पार्ट 2 येतो, तसंच या स्टोरीचा सुद्धा पार्ट 2. काय होतं बघा, कासव आणि ससा हे दोघं मित्र आहेत, बरोबर आहे. जंगलात राहतात, जंगलात वावरतात, सगळे त्यांचे दुसरे पण होते. तसंच आम्ही पण एकमेकांचे मित्र, बरोबर आहे. सगळ्यांचा सहवास लाभावा म्हणून आपण या ठिकाणी आलो आणि त्या सहवासामुळे, त्या गोडीमुळे आज आपण या ठिकाणी एकत्र झालो. काय होतं बघा, खरंच एक बार त्यांच्या दोघांमध्ये पैसे लागतो. सासव ऐकत आहात का? कासव आणि सस दोघं परत पैसे लावतात आणि म्हणतात ठीक आहे, यावेळेस पेज तू जिंकलास ना. ससा म्हणायला लागतो कासवाला, तर यावेळेस काय करू, आपण रस्ते बदलू. तुला जो योग्य मार्ग वाटतो तू त्या रस्त्याने जा आणि मला जो योग्य मार्ग वाटतो त्या रस्त्याने मी जा, बरोबर आहे. मग काय होतं, ससा हा पाण्यातून जाण्याचा मार्ग निवडतो का? नाही निवडतो. कसं जाईल तो पाण्यातून? मग कासव हा पाण्याचा मार्ग निवडतो आणि ससा हा रस्त्याचा मार्ग. दोघंही आपल्या गतीने आपलं पूर्ण प्रयत्न लावतात आणि दोघंही एकाच पैशासाठी अरे असं कसं झालं? पैसे दोघांनी लावले, मग जिंकणार एकच ना, बरोबर आहे ना? जिंकणार एकच की नाही? मग या गोष्टीमध्ये काय होतं, पैसे तिथेच राहते. मग दोघं विचार करतात आता कसं करायचं. मग पुन्हा एक वेळेस एकत्र जमतात सगळेजण आणि म्हणतात की मी पाण्याच्या मार्गाने जातो आणि तू रस्त्याच्या मार्गाने. परत रस्ते बदलतात, परत दोघं विचार करतात ससा हा पाण्यातून जाता येत नाही त्यांना आणि कासवाची भूमिका दररोज असं वेळीना पाण्याशी राहू शकतो. मग करणार. मग परत एक वेळेस दोघांनी पण अगोदरचा जो मार्ग अवलंबला होता तोच मार्ग ते निवडतात आणि परत दोघं त्या मार्गापर्यंत जातात. मग असं होऊ लागतं की दोघं निघाले तर दोघं त्याच्या वेळेनुसार ते बरोबर पोहोचतात. दोघं अगोदरच्या जर पैशामध्ये गेले तर दोघं ते पोहोचतच नाही. मग करायचं, मग काय करायचं असतं, जेव्हा मित्राला संकटात दोन्ही मित्र एकाच पानावर सापडतात तेव्हा काय लागतं, एक मार्ग काढावा लागतो, बरोबर आहे ना. मग त्या ठिकाणी कासव आणि ससा दोघं मार्ग काढतात, मधला मार्ग काढतात. त्या मधल्या मार्गामध्ये त्यांना रोड पण येतं, पाणी पण लागतं, वीज पण कडकडते, घास पण येते, सगळ्या गोष्टी सारख्या भेटतात, बरोबर आहे. आपलं आयुष्य पण असंच आहे, सर्व गोष्टी सारख्या आहेत का? उन्हानंतर काय येतं, पाऊस येतो, पावसानंतर हिवाळा, बरोबर आहे. पण आता काय व्हायला, ह्या असं म्हटलं जातं हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये सगळंच आहे, एक ही दिन बारिश, पाणी और थंडी, हम तीनों का मजा ले रहे हैं क्योंकि हे कलियुग आहे. मग काय होतं, हे लोक काय करतात, पैसे लावतात, म्हणतात नाही बिना पैसेच आपण जाऊ. जसं पाऊस येतं, पाणी येतं, कासव काय करतो, सशाला आपल्या वर बसवतो आणि पाण्याचा मार्ग काय करतो, तो पूर्ण करतो. जसं रोडचा मार्ग येते तर कासव काय करतो, सशाच्या डोक्यावर बसतो आणि तो मार्ग होतो. म्हणजे या स्टोरी मागचा सांगण्याचा उद्देश हाच आहे, कारण की जोपर्यंत आपण एकमेकांना साथ देणार नाही, एकमेकांना मदत करणार नाही, तोपर्यंत आपल्याला कुठलाही यश भेटत नाही.
महबूब मेरे तू है तो दुनिया की दुनिया
तू हो तो बढ़ जाती है कीमत मौसम की, तू हो तो बढ़ जाती है कीमत मौसम की। ये जो तेरी आंखें हैं शोला सपनों की, यही मनाती है मुझको, मुझे जीना दी यही है महबूब मेरे, महबूब मेरे, महबूब मेरे, महबूब मेरे। तू है तो दुनिया कितनी हंसी है, जो तू नहीं तो कुछ भी नहीं है महबूब मेरे। अरमा किसको जन्नत की रंगी गलियों का, अरमा किसको जन्नत की रंगी गलियों का। मुझको दिल लगाना है बिस्तर गलियों का, जहाँ पर है तेरी बातें मेरी जन्नत भी वही है महबूब मेरे, महबूब मेरे, महबूब मेरे, महबूब मेरे। तू है तो दुनिया कितनी हंसी है, जो तू नहीं तो कुछ भी नहीं है महबूब मेरे। रख दे मुझको तू अपना दीवाना करके, रख दे मुझको तू अपना दीवाना करके। नजदीक आजा फिर देखूं तुझको जी भर के। मेरे जैसे होंगे लाखों, कोई भी तुझ सा नहीं है महबूब मेरे, ओ महबूब मेरे, महबूब मेरे, महबूब मेरे। तू है तो दुनिया कितनी हंसी है, जो तू नहीं तो कुछ भी नहीं है महबूब मेरे। जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा। जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा। जिंदगी गम का सागर भी है, हंस के उस पार जाना पड़ेगा।
आता भी है मुश्किल को क्या रात तारों भरी ना मिले तो दिल का दीपक जलाना पड़ेगा जिंदगी प्यार का गीत है इसे हर दिल को गाना पड़ेगा जिंदगी एक पहेली भी है सुख दुख की सहेली भी है ला 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 जिंदगी एक पहेली भी है सुख दुख की सहेली भी है जिंदगी एक वचन भी तो है जिसे सबको निभाना पड़ेगा जिंदगी प्यार का गीत है इसे हर दिल को गाना पड़ेगा जिंदगी गम का सागर भी है हंस के उस पार जाना पड़ेगा जिंदगी में बहुत मुश्किलें होती है, कहीं फूल होते हैं, कहीं कांटे होते हैं, कहीं पत्थर होते हैं। एक छोटा सा शेर बोलना चाहूंगी, उसे हमेशा अपनी जिंदगी में याद रखिए। जिंदगी का शौक पाला नहीं जाता, जिंदगी का शौक पाला नहीं जाता, शीशे का प्याला आसमान में उछाला नहीं जाता। मेहनत से संवरती है जिंदगी यारो, मेहनत से संवरती है जिंदगी यारो, हर काम तकदीर पर ताला नहीं जाता। समझ में नहीं आया तो देखने के बाद आपके जो इमोशनल लिखते हैं अभी वही इमोशनल ये सर आपको बताएंगे। कोई जन्नत की बोल नहीं
बबूल नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है कोई जन्नत की बबूल नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है मुझको ये मेरी लैला लगे और इस पे लुटा दूं मैं जिंदगी मुझको ये मेरी लैला लगे इस पे लुटा दूं मैं जिंदगी जीता है इसके तुम चुम लूं हंस के चुरा लूं इसकी हंसी जीता है इसके तुम चुम लूं हंस के चुरा लूं इसकी हंसी कोई जन्नत की बबूल नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है कोई जन्नत की बबूल नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है जिसे देखने का दिल धड़का मेरी जान तड़पती है कोई जन्नत की बबूल नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है मेरे कॉलेज की एक लड़की है लेकिन सर मुझे इस गाने से ना थोड़े क्वेश्चन है जैसे गाना और दूसरी बात अप्सरा हूर को नीचे कॉलेज में बुलाओगे तो ऊपर कौन रहेगा स्वर्ग में और तीसरी बात वो चलेगी मोरनी जैसी तो मोर क्या करेगा और चौथी बात कातिल कहा आपने वो जेल चली जाएगी तो आपके चेहरे पे तो बिल्कुल मुस्कुराहट दिखाई देती क्या आपको एंजॉय नहीं करना है तो चलिए नेक्स्ट सॉन्ग की तरफ बढ़ते हैं जर तुम्हाला गाण्यांची मजा येत नाहीये असं वाटत असेल एक पॉज हवाय तर तुमच्यासाठी काहीतरी आहे माझ्या बघा एक गोष्ट मला चालता फिरता म्हणा किंवा थोडंसं निरीक्षण केलं तर कळली इतिहास साक्षी आहे ऐकता का ऐकायचं का तुम्हाला मला इतिहास साक्षी आहे शिकावं लागतं पण मीठा पदार्थ अन्नाला कसं चव आणतं त्याच्यामुळे त्याला झाकून ठेवण्याची गरज नाही पण गोडावा असं नाही त्याला झाकून ठेवावं लागतं चांगल्या गोष्टी बघा एक उदाहरण सांगते तुम्हाला दूधवाला जे आहे दूध विकण्यासाठी घरोघरी जातो बरोबर ना ही चांगली गोष्ट आहे त्याच्यामधनं तुम्हाला प्रोटीन पदार्थ वगैरे मिळतात आणि त्याच्यामुळे तो घरोघरी दारोघरी जातो आणि तो दूध विकतो एखादं जर दारू विकायचं विचारलं तर त्याच्याकडे तुम्हाला जावं लागत नाही हो न तो दारोदारी फिरून दारू विकतो तुम्ही त्याच्याकडे जाता म्हणजे बघा ना किती निसर्गाचा नियम आहे चांगली गोष्ट दूध जे आहे तो विकत देण्यासाठी तुमच्या दारी येतो आणि दारू जी आहे जी वाईट आहे ते आपल्याला माहिती आहे आणि ती घेण्यासाठी तुम्हाला त्याच्या दारी जावं लागतं तसंच अजून एक याच्यामध्येच एक उदाहरण मला सहज सुचलंय बघा दुधाला तुम्ही नेहमी विचारता तुला काय